गाइस यहाँ पे देख सकते हैं मैं जेमतेम रास्ते से जा रहा था और हमको जेमतेम तालाब मिला है। तो आपके पीछे है तालाब, सॉरी मेरे पीछे है तालाब, तो देख सकते हो आप मेरे पीछे। गाइस स्वागत है आपका जेमतेम ट्रिप्स में। तो आज हम लेके आए गोप्रो। अरे निकल नहीं रहे वो, एक मिनट निकल रहे हो दादा। अरे बेकार अटका दिया रहे उसको। निकल गया। तो कल हम जाने वाले नासिक, तो इस पे हम शूट करने वाले ब्लॉगिंग। तो जेमतेम ट्रिप्स पे अभी ब्लॉग चालू होने वाला है गाइस। तो हमने लेके आए गोप्रो। एंजॉय दिस। सो गुड मॉर्निंग गाइस, स्वागत है आपका जेमतेम ट्रिप्स में। मैं तुषार महाले ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर। चलिए शुरू करते हैं आज के ट्रिप। गाइस आपण जात आहोत नाशिक सिटी, नांदगाव वृंदावन सिटीचं ओपनिंग करायला। तर गाइस आपण जाणार आहेत आपल्या डिझायरमध्ये। ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगला कोणी नाही सोबत, मी एकटाच जातो आहे। तर चला निघूयात मग आपण। म्हणजे आपण आता निघालो आहेत। गणपती बाप्पा मोरया। जवळपास नांदगाव इथून आहे ना 92-91 किलोमीटर दाखवतो आहे। तर बघूयात किती वेळ लागतो आपल्याला। 2 तास दाखवतो आहे। तर गाईस आता वाजले आहेत 6, सकाळचे 6 वाजले आहेत। तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मला 8 वाजेपर्यंत पोचायला लावलेलं आहे नांदगाव इथं आहे। हाँ गोप्रो दादा चालू, रेकॉर्डिंग चालू। थँक्यू दादा। आपण आता झोडग्याला आहे आणि झोडग्याला आपण मस्त चहा घेऊ। गाडी लावायला जागा आहे का पण तिथं? इकडे एक काका आहेत, हां आहे लागून जाईल। तिथं एकदम मस्त चहा देतात। जे पण धुळे टू मालेगाव रूट करत असतील ते बरेच जण इथं चहा प्यायला येतात किंवा थांबतात। गाडी लावायची कुठं? आपण पुढं गाडी लावूयात। आपण गाडी पुढं लावूयात आणि मग आपण चहा घेऊ। गाडी पार्क केलेली आहे आपण आणि हा धुळे मालेगाव आहे। आपण आलेलो आहे चहाच्या ठिकाणी। दादा एक चहा घ्या ना। चहा दादांनी आपल्याला दिला आहे। ते नाश्ता वगैरे पण करू शकतात तुम्ही आणि स्पेशली चहा खूप मस्त मिळते इथं। डेली मी पण जेव्हा पण मी धुळ्यावर नाशिक किंवा मालेगाव जातो तेव्हा दादांकडे नक्की येतो आणि बरेचसे जण पण येत असतील। हे लोकेशन तुम्हाला माहीत असेल। हां माऊली का? हॉटेल माऊली। हां ॲक्च्युली मला नाव नव्हतं माहीत, पण फक्त चहा माहीत होती। बरोबर काकाने सांगितली माऊली हॉटेल। मस्त आता चहा घेतला आहे मी त्या झोडग्याला। तर गाईज आपण निघालो आहे। मॅप पण लावून दिला आहे सरांनी दिलेल्या हिशोबाने। जवळपास 50-55 किलोमीटरचा रूट दाखवतो आहे। लोकेशनला 1 तास दाखवतोय मॅपला। तर केले नाही म्हणजे
जवळपास 15 ते 17 किलोमीटरच्या अराऊंड आहे लोकेशनच्या. बट आता इथं जे आहे की इथं मला जाणवतं आहे की आता पाऊस कदाचित पुढं पाऊस चालू असेल किंवा पाऊस चालू होऊ शकतो. हे बघा इनविजिबल होऊन गेलं चालत आहे. हां काही थेंब पडलेत, बघूया आता. नाही तर असं नको व्हावं आपण जावं तिथं आणि तिकडे पाऊस चालू होऊन जावं, काय माहीत. आता बघूया, जवळपास 15 किलोमीटर बाकी आहे. मनमाड म्हणून माणगावचं बोर्ड आहे. तर आपण गावामध्ये एंट्री मारली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आता लेफ्ट राईट जायचं आहे आपल्याला इकडे. तर 1 ते 1.5 किलोमीटर आहे, इथून जवळच आहे. पण इकडे एका काकांना विचारलं की वृंदावन सिटी पुढंच आहे का, कारण की ॲक्च्युली इथं एकदम जे मला जो मॅप दिलेला आहे तो एकदम जेमतेम आहे खरंच. आणि जेमतेम पद्धतीने आपली गाडी चढते. ॲक्च्युली पुढं रोडच नाही आहे टर्न मारायला. आता इकडे दाखवतोय, बघू आता कोणाला तरी विचारू कसं जाता येईल. हां बोला. मी विद्यार्थी भवनला आहे. बाजूला क्लासेस आहे काहीतरी, गुरुकुल समथिंग असं काहीतरी आहे. कुठली नाही बरं का, ॲक्च्युली मला इथं काहीच माहीत नाही आहे. मी विद्यार्थी भवनला आहे ना. सरळ आहे का? जटपुरा रोड. ओके ठीक आहे, चल ठीक आहे, ओके. हां तर गाईस कुठला तरी झटपुरा रोड सांगितला आहे आपल्याला, बघूया. ॲक्च्युली इथं तर रोड आता एकदम जेमतेमध्ये खरंच. इकडे तर रस्ता बंद आहे, जो की मॅप दाखवतो आहे राईट साईडला, सॉरी लेफ्ट साईडला. बघा पुढे एक रोड दिसतो आहे, तिकडं पण विचारावं लागेल, कारण की इथं काहीच डायरेक्ट सांगण्यासारखं पण नाही आणि समजण्यासारखं पण नाही. पुढून येतो एक रोड, राईट पुढून आला एक, पुढून एक रोड आलेला आहे. जेमतेम रोड आहे बस. हा रोड आहे वाटतं त्यांनी सांगितलेला. चला शेवटी भेटली आपल्याला वृंदावन सिटी. पण एंट्री मारतोय वृंदावन सिटीमध्ये. सरांची पण गाडी लागलेली दिसते तिथं. अलकाजार तुषार लाहोटी सरांची गाडी. आपण पण त्यांच्या बाजूलाच जाऊ गाडी. सर बघताय फायनली पोचलोय वृंदावन सिटीमध्ये. बघू शकता लोकेशन खूप जबरदस्त आणि खूपच मोठी जागा आहे. बाकीचे डिटेल्स आपण घेऊया सरांकडनं. कोणाला प्लॉट्स बुक करायचे असतील तर करू शकतात. बाकी डिटेल्स सर देऊन देतील, तुषार लाहोटी सर. हे आपली गाडी लावलेली आहे इथं. चला भेटूया सरांना. तर सरांना भेटून झाल्यानंतर सरांनी सांगितलं की ह्या एरियाचे असे शॉट घ्या, तसे शॉट घ्या. चला तर मग आपण बघूयात आपण कसे शॉट घेतले.
शूट झाला आहे आपलं जवळपास. आपण आता पॅकअप करणार आहेत. आता फक्त सरांना भेटून घेऊ आणि मग जाऊया आपण आपलं धुळ्याला. सरांना भेटून आलो मी आणि आता आपण निघतो झाला. अरे बापरे, चला 12 वाजताच फ्री होऊन गेलो. बरं झालं तेवढं. आता आपला धुळ्याचा मॅप टाका आणि धुळ्याला जाऊयात. मानगावला येताना आहे ना मला तलाव दिसला होता तो, की मी जाताना आता आपण धुळ्याला निघालो आहे तर जाताना मी बघतोय जर सापडला ना तर इतका भारी येतो. मला दिसला येतो तलाव जो की तुम्हाला दिसू शकतो. तो बघा, तो दिसतोय का तिकडे? हां, तर आपण आहे ना इकडे साईडला गाडी लावूयात आणि मग आपण जाऊ तिकडे. एक नंबर बस. गाडी लावायला जागा कुठे यार? लेट्स गो. गाडी पार्क मिळाली. ओके ना बस. हां, काय साईडला आहे तो तलाव. लॉक केली. चलो जाते या. तो गाइस यहाँ पे देख सकते हैं मैं जेमतेम रास्ते से जा रहा था और हमको जेमतेम तालाब मिला है. तो आपके पीछे है तालाब, सॉरी मेरे पीछे है तालाब. तो देख सकते हो आप मेरे पीछे. तो बहुत बढ़िया ऐसा लोकेशन है यहाँ पे. तो फ़ोटो शूट के लिए, वीडियो शूट के लिए, एल्बम के लिए, सभी के लिए ज़बरदस्त ऐसा लोकेशन है. सो जिसका जो आना चाहते हैं आ सकते हैं. चला तर आपण निघूयात आपल्या धुळ्याच्या रोडाला आणि मग बघूयात पुढे जर काय दिसलं नवीन अनुभवायला मिळालं तर तुम्हाला मी दाखवेल. तर सध्या आता आपली गाडी या झाडाच्या खाली नाही, झाडाच्या तिकडे आहे. हां, चला मग.